नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गवळी सर. आज आपण कबड्डी या सांघिक खेळाविषयी माहिती बघणार आहोत. यामध्ये खेळातील मूलभूत कौशल्ये दोन प्रकारचे प्रामुख्याने कौशल्य असतात. त्याच्यापैकी पहिला प्रकार आक्रमक कौशल्य. आक्रमक कौशल्यामध्ये पहिला प्रकार मागे लाथ मारणे, अर्थातच इंग्रजीत त्याला बॅककिक म्हणतात. चढाई करणाऱ्याने मागे किंवा गोलाकार रीतीने लाथ मारून प्रतिस्पर्ध्यास बाद करणे हे एक वेगवान आक्रमक कौशल्य आहे. यासाठी चढाई करणारा प्रतिस्पर्ध्याकडे पाठ करून त्यास गाफील ठेवतो. हे पाहून प्रतिस्पर्धी चढाईपटूला पकडण्यासाठी पुढे येतो. त्याच वेळेस चढाईपटू आपल्या शरीराचे संपूर्ण वजन एका पायावर घेऊन शरीर पुढे झुकून दुसरा पाय झटक्यात मागे झाडून किंवा थोडा गोलाकार फिरून प्रतिस्पर्ध्यास बाद करतो आणि मध्यरेषेकडे धाव घेत आपल्या क्षेत्रात परततो. मात्र लाथ मारल्यावर शरीराचा तोल सांभाळणे आणि आपला घोटा किंवा चवडा प्रतिस्पर्ध्याला पकडून न देणे ही काळजी चढाईपटूने घ्यायची असते. हे आक्रमक कौशल्य बहुतेक वेळा नेमके कोपरारक्षकाला बाद करण्यासाठी एक प्रभावी अस्त्र आहे. ते पुढील 4 प्रकारे वापरले जाऊ शकते. नंबर 1, जागच्या जागी किंवा स्थिर उभे असताना. नंबर 2, धावता धावता एका चवड्यावर वळून. 3, हूल देण्यापाठोपाठ एका चवड्यावर वळून. आणि शेवटचं 4, पूर्णपणे एका चवड्यावर फिरून किंवा प्रतिस्पर्ध्याकडे झटकन पाठ करून लाथ मारणे. याच्यामधलं दुसरं कौशल्य आहे बाजूला लाथ मारणे. इंग्रजीत त्याला म्हणतात साईड किक. मागील लाथ मारणे याच्याशी साधर्म्य असणारे हे कौशल्य बहुतेक वेळा मध्यरक्षकाला टिपण्यासाठी वापरले जाते. यावेळी आक्रमक आपली पाठ बाजूच्या रेषेला किंवा लॉबीला समांतर ठेवतो. त्यानंतर जवळचा अँटी किंवा बचावपट्टू बेसावध असल्याचे पाहून आपल्या डाव्या अथवा उजव्या बाजूला लाथ मारून त्याला बेलामपणे टिपतो. हे कौशल्य पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी जांघेला ताण देणारे व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच कमरेचे, चवड्याचे, घोट्याचे व्यायामही अनिवार्य आहे. हे कौशल्य स्थिर तसेच धावत असताना उपयोगात आणले जाते. याशिवाय पाय गोलाकार फिरूनही लाथ मारून मध्यरक्षकाला बाद केले जाते. थोडक्यात मागे, बाजूला आणि गोलाकार लाथ हे एकमेकांशी बरेच साधर्म्य असणारे कौशल्य आणि तंत्र आहे. प्रतिस्पर्धी नेमका कुठे आणि किती दूर आहे आणि आक्रमकाची नेमकी स्थिती यानुसार ते सफाईदार आणि प्रभावीपणे वापरले जाऊ जाते. पुढचं कौशल्य आहे साखळीवरून प्रतिस्पर्ध्याच्या पाठीवरून व डोक्यावरून उडी मारणे. कबड्डीमधील ही सर्वात अवघड कौशल्य आत्मसात करणे अर्थातच कठीण आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर प्रभावीपणे करण्यासाठी चलाखी आणि चपळाईच्या जोडीला आत्मविश्वास आणि धाडस ही गुण खेळाडूकडे असावे लागतात. आजकाल हे फारच कमी प्रमाणात पाहायला मिळते. चढाईपट्टूला 3-4 बचावपट्टूंनी घेरले असता सुटकेची शक्यता फार कमीच असते. पण साखळीतील खेळाडू अधिक वाकलेले असतील तेव्हा त्यापैकी कोणाचा तरी खांद्यावर पाठीवर हात टेकून झटकन किंवा अलगदपणे पलीकडे उडी मारून झटकन मध्यरेषा गाठून सुटका करून घेता येते. ही क्रिया वेगाने चपळाईने पूर्ण करताना काही आक्रमक एखादा उंच उडी मारणाऱ्या ॲथलीटप्रमाणे चवड्याचा वापर करतात. आपल्या कुशीवर पडल्यावर झटकन मध्यरेषेकडे रोल होत म्हणजे गडगडत जाण्याचे कसबही त्याने आत्मसात केलेले असते. मात्र पुरेसा सराव करून तंत्र आणि कौशल्य गोठवल्याशिवाय त्याचा वापर केल्यास गंभीर दुखापती होऊ शकतात. हे तंत्र एखाद्याला निसर्गाने देणे या रूपाने लाभलेले असते. मुळातच एखाद्यापाशी तशी प्रभावी प्रतिभाच नसेल तर हे कौशल्य विकसित करणे जवळपास अशक्य असते. हे कौशल्य पुढील प्रसंगी किंवा स्थितीदरम्यान वापरले जाते. नंबर 1, जेव्हा साखळीमध्ये मोठी जागा असेल. 2, जेव्हा आक्रमकाच्या कमरेखाली साखळी मारण्याचा प्रयत्न असेल. 3, जेव्हा आक्रमकापासून साखळी काही अंतरावर असेल व उडी मारण्याची जागा असेल. आणि 4, साखळीतला एखादे खेळाडू पूर्णपणे वाकलेला अथवा खाली झुकलेला असेल.
पुढचं कौशल्य आहे बाजूला वळण घेऊन साखळीतून सुटणे किंवा साखळीच्या खालून निसटणे. ही आक्रमकाचे अत्यंत चलाखीचे तंत्र आहे. जेव्हा आक्रमकाला एक दोन प्रतिस्पर्धी रोखण्यासाठी समोर येतात तेव्हा आक्रमक आपल्या दोन्ही हातांचा वापर करून प्रतिस्पर्ध्याला रोखतो. त्याच्या किंवा त्यांच्या छातीवर अथवा खांद्यावर हात ठेवून त्याला किंवा त्यांना थोपवल्यास आक्रमक झटकन दिशा बदलतो, वळतो आणि मध्यरेषेच्या दिशेने जात आपली सुटका करून घेतो. वेळ पडल्यास तो लॉबीचाही वापर करू शकतो. बऱ्याच वेळा अँटीच्या कचाट्यातून सुटल्यावर दुसऱ्या अँटीच्या तावडीत आक्रमक सापडू शकतो. हे टाळण्यासाठी त्याने झटकन आपल्या क्षेत्रात परतले पाहिजे. बऱ्याच वेळा वळणानंतर आक्रमकाचा मागचा पाय पकडण्याची संधी साखळीतल्या दुसऱ्या खेळाडूला मिळू शकते. काही वेळा अँटीज किंवा प्रतिस्पर्ध्यांनी लावलेली साखळी कमकुवत असेल तर आक्रमकाला निसटून जाता येते. साखळीतून खालून निसटण्यासाठी चलाखीसह आत्मविश्वास लागतो. क्षणार्धात निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या व्यूहरचनेतून निसटण्यापाठोपाठ तेवढ्याच तत्परतेने मध्यरेषा गाठणे गरजेचे असते. अशावेळी निसटून जाऊन पाहणारा आक्रमक साखळीतल्या खेळाडूंमधून चक्क सूर मारण्याचा प्रयत्न करतो किंवा अधिकाधिक वाकून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे निसटल्यावर दुसऱ्या खेळाडूकडे पकड होण्याची शक्यता कमी असते. हे कौशल्य पुढील प्रसंगी किंवा स्थिती दरम्यान वापरले जाते. नंबर 1, जेव्हा साखळीमध्ये मोठे खिंडार म्हणजे 2 खेळाडूंमध्ये अंतर अधिक असेल. 2, जेव्हा आक्रमकाच्या कमरेच्या वरच्या भागावर साखळी मारण्याचा प्रयत्न असेल. 3, जेव्हा आक्रमक आणि साखळीमधील अंतर अधिक असेल. आणि शेवटचा 4, घाईगडबडीने लागलेली साखळी विस्कळीत असेल. पुढचं कौशल्य आहे घसरणे. इंग्रजीत त्याला म्हणतात स्लायडिंग. फुटबॉलमध्ये स्लायडिंग टॅकलशी साधर्म्य असणारे हे कौशल्य अगदी शेवटच्या क्षणी आणि तेही मध्यम रेषेच्या अगदी जवळ असताना वापरले जाते. यावेळी प्रतिस्पर्ध्याच्या कोंडीत सापडलेला आक्रमक झटकन आपला एक पाय मध्यरेषेच्या दिशेने ताणताना पाठीसहित आपले पूर्ण शरीर जमिनीला टेकवतो. बऱ्याच वेळा अशा आक्रमकाच्या शरीराचा कमरेच्या वरील भागाची पकड होते आणि त्याचे पाय मोकळे राहिल्याने त्याला ही संधी प्राप्त होते. शिवाय जेव्हा आक्रमकाला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न होतो किंवा तो स्वतः बाहेर जाण्याचा धोका संभवतो तेव्हा जमिनीवर स्वतःला झोकून देत घसरत जाण्याचा प्रयत्न तो करतो. पुढचं कौशल्य आहे सुटकेचे अन्य मार्ग. बॅकवर्ड, फॉरवर्ड आणि क्रॉलिंग. आजच्या कबड्डीमध्ये वरील 3 प्रकारच्या सुटकेसाठी वापरले जातात. चपळ, वजनाने हलका आणि लवचिक शरीर असणाऱ्या खेळाडूंना हे कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करून प्रभावीपणे वापरता येते. बॅकवर्ड रोल या कौशल्यामध्ये आक्रमकाची पाठ मध्यरेषेक असता तो प्रथम आपल्या पकडणाऱ्या खेळाडूच्या छातीवर हात ठेवतो. त्यानंतर एका पायावर अर्धबैठक मारतो व दुसरा पाय ताणून मागे झेपावतो आणि जमिनीवर पडताच आपला हात मागे आणि डोक्याच्या पलीकडे नेत मध्यरेषेला स्पर्श करतो. फॉरवर्ड रोलमध्ये एकदा का आक्रमकाने साखळीतून झेप घेतली किंवा सूर मारला की तो आपल्या दोन्ही हातांचा वापर करून किंवा त्याच्या साहाय्याने कोलांटी उडी मारून मध्यरेषा गाठतो. यावेळी तो डोक्यावर न पडता संभाव्य इजा टाळतो. क्रॉलिंग म्हणजे रांगणे किंवा सरपटणे. ते नेमके आत्मसात करणे कठीण नाही, कारण आपण रांगत किंवा सरपटत लहानचे मोठे झालो. हीच जुनी सवय नव्याने लावून घ्यावी इतकेच. यात फॉरवर्ड क्रॉलिंग म्हणजे तुम्ही पालथे असताना करायचे ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे किंवा चक्क आर्मी NCC स्टाईलमध्ये पाठीवर पडले असता पाय पोटाकडे घेत पाठीवर सरपटणे याला बॅकवर्ड क्रॉलिंग म्हणतात. आणि याच्यामधलं शेवटचं कौशल्य आहे पाठलाग करून गडी बाद करणे. आक्रमकाचे हे अत्यंत चपळाईचे तंत्र आहे. जेव्हा चढाईपट्टू पाठ दाखवून बेसावधपणे व निष्काळजीपणे आपल्या क्षेत्रात परत जात असतो तेव्हा त्याचा पाठलाग करून त्याला बाद करता येते. मात्र हे करताना पाठलाग करणाऱ्याचा वेग जास्त असल्याने व त्याच्या शरीराचा तोल पुढे राहिल्याने तो स्वतः पकडला जाण्याची शक्यता असते. म्हणून त्याने दक्षता बाळगणे गरजेचे आहे.
सर्वसाधारणपणे दोन्ही कोपऱ्यामध्ये खेळाडूंना बेसावध आक्रमकाचा पाठलाग करणे सोपे जात असले तरी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे असेल. नाहीतर शिकाऱ्याची शिकार होण्याचा धोका हा असतो.